नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू असताना या आंदोलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील मालन फासे या आजी सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेत आल्या. वैयक्तिक कामानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेलेल्या मालन फासे यांनी आंदोलनाची भूमिका समजून घेत त्यात सहभाग घेतला. तब्बल 18 दिवस त्या आंदोलनात राहिल्या आणि सोशल मीडियावर त्या या आंदोलनाचा एक चर्चेचा चेहरा ठरल्या. आता मालन फासे या महाराष्ट्रात परतल्या असून अहिल्यानगर येथे रेल्वे स्थानकावर पोहोचल्या आहेत. त्या पुन्हा जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. नेमकं कशासाठी गेले होते, तिथे गेल्यावर काय काय वाटतं? दिल्लीला मी गेले होते. आता मला माहित नव्हतं हे, म्हणून मी दिल्लीला गेले. तर तिथं स्टेशनवर त्या पोरांना विचारलं, बाबा मला नरेंद्र मोदीकडे जायचं, कुठून गेलं पाहिजे. मग पोरांनी सांगितलं, अम्मा उधर जाओ, बस से जाओ, ऑटो से जाओ. आणि मग मी बाहेर गेले आणि मग बसने मी जंतर मंतरला गेले. जंतर मंतरला गेले तर तिथं झोपले. मी झोप लागली माझी चांगली. आणि मग परत ती एक पोरगी आली, तिनं मला उठवलं आणि मला तिनं ते जंतर मंतरची जो कॉक्रोच पार्टी आहे ना तिथं नेलं. आता कॉक्रोच तुम्हाला माहिती होतं का हे आंदोलन कशाचं आहे, काय आहे? अजिबात माहित नव्हतं आणि मला बोलायला येत नव्हतं. दादा मला अजिबात बोलायला येत नव्हतं. काय म्हणजे त्यांच्या सगळं का तिथे हिंदी पाहिजे ना, तर मला ते बोलायला येत नव्हतं. 2 दिवस मी नुसतं तिथं बसले असं कोपऱ्यात. आणि कोण काय बोलतं, कोण कसं बोलतं, काय करायचं, आणि कोणाला मी विचारायची ह्याला काय म्हणते, त्याला काय म्हणते. 2 दिवस नुसता हा अभ्यास केला. मग ते पोरांचं तुम्ही अभ्यास केला बोलायचा, पण पोरांचं उपोषण कशासाठी आहे? हा ते पेपर फुटले ना, पेपर फुटले तर त्या पोरांनी किती 30-32 पोरांनी आत्महत्या केली. मग त्यांनी आत्महत्या केली. मग ते धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागतात, तर त्यांनी दिला पाहिजे राजीनामा. मला बऱ्याच जणांनी विचारलं, धर्मेंद्र प्रधान जर राजीनामा नाही दिला, थांबायचं नाही म्हणलं, तो राजीनामा देत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहणार. आणि मी काल सांगून आले अभिजितला, मी परत येते म्हणलं, मी इथंच थांबणार आहे. आणि ते जेव्हा तो राजीनामा देईल तेव्हाच मागे सरायचं. तुमचा पाठिंबा त्याला? पाठिंबा. तिथे हिंदीत म्हणत होते समर्थन करायचं. तर मी ते सगळं माहिती घेतली आणि तिथे सांगितलं, मी समर्थन करणे गेली आहे असं हिंदीत आपलं जसं जसं मोडकं तोडकं येईल. मग त्यांना सांगायची मी सगळ्यांना, असं लोक ना, मी सांगायची माझं मोडकं, दादी आप बहुत अच्छे बोलते, बहुत अच्छे बोलते आप. असं करून माझं सगळं हे झालं. आणि मला माहित पण नव्हतं की हे व्हिडिओ काय म्हणते ते व्हायरल झालं, मला माहित नव्हतं. मग पोराचा मला फोन आला आणि नगरवरून इथून एका पत्रकाराच्या तिथल्या पत्रकारांनी तिथल्या पत्रकाराला मेसेज केला. आणि मग ते पत्रकार मला शोधित आला आणि मग त्यांनी विचारलं आणि फोन लावून दिला. मला म्हणला आजी बोला. तेव्हा त्यांनी पण असंच विचारलं, तेव्हा मी सगळं सांगितलं. तुम्ही किती दिवस त्या आंदोलनात होते सहभागी? तुम्ही किती दिवस होते दिल्लीत? 18 दिवस होते. 18 दिवस जेवण खाणं सगळं तिथं होतं. आपण काही जेवायसाठी नव्हतं गेलं, पण जगायसाठी खाल्लंच पाहिजे ना, त्यासाठी मी आपलं सगळं तिथं होतं. म्हणून सगळं व्यवस्थित पार आतापर्यंत झालं. पण त्या दिवशी लय व पारा दिवशी नळकांड्या फोडल्या धुराच्या, माझा म्हणून आवाज असा झाला बघा. त्या धुराच्या नळकांड्या अशा फोडल्या ना हवेत. आणि पोलिसांनी लाठीचार्ज केला, लय केला हो लय. गुराला मारतेत ना म्हशीला, याला तसं मारित होते जनावरांसारखं. तिथंच होते ना. मग ते आम्हाला बाजूला काढलं आणि मला पोलिसांनी उचलून नेलं. अक्षरशः 2 पोलिसांनी उचलून नेलं. कशासाठी? मी सुरक्षित राहावं म्हणून. आणि ते मेट्रो नाही का तिथे दिल्लीला, त्या मेट्रोच्या तिथं आतमध्ये मला नेऊन ठेवलं. मी म्हणलं, बाबा मला काय अटक केली काय इथं? नाही म्हणले, दादी आपको यही सुरक्षित जगह में रखा और आप डरो मत. आणि असं करून सगळ्या पोरांना असं लाठीने त्या पोलिसाचा सगळ्या शर्टवाला झाला होता घामाने. असं मारून इतकं मारायचं असतं त्या पोरांना, इतकं मारलं मी बघा. सगळी चॅनलवर सांगणार, असं मारायचं नसतं, गुरासारखं मारलं नसतं. एका पोरगीला पण लागलं पायावर, मेडगीला खाली पिंडरीला, आणि रक्त आलं सगळं. तिला ह्याच्यात घातलं, अँब्युलन्स मध्ये घातलं. तिथं आतच होती अँब्युलन्स, तर अँब्युलन्स बाहेर जाऊन देणार. काय करायचं मग? ते गोरगरिबांनी काय करायचं मला सांगा तुम्ही.
प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.